नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तब्बल 54 कोटींचा कांदा गायब, केंद्रीय यंत्रणेवरच घोटाळ्याचे आरोप. राज्य सरकारकडून अभय, नाफेडमध्ये घोटाळा झाला. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांवर सरकारकडूनच शिक्कामोर्तब झाले आहे. नाफेड आणि NCCF संस्थेला केंद्र शासनाकडून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत कांदा खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी शेतकरी उत्पादक संस्थेची निवड करण्यात येते. मात्र या संस्थांची निवड आणि खरेदी यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. आता या गैरप्रकारांवर पांघरून घालण्याचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी या प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला होता. या घोटाळ्याविरोधात नाशिक जिल्ह्यात विरोधकांनी चांगलेच रान पेटवलं होतं. विविध संघटनांनी आंदोलने देखील केली होती. नाफेड आणि NCCF या संस्थेनी 2025 या वर्षात केलेल्या कांदा खरेदीची नुकतीच सहकार विभागामार्फत चौकशी झाली. या चौकशीत संस्था आणि त्यांनी केलेल्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली. या खरेदीबाबत बँकांचे रेकॉर्ड आणि नाफेडने केलेले व्यवहार यात मोठ्या त्रुटी होत्या.